पेन्शनधारकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी तर 65 लाख पेन्शनधारकांना मिळणार मोठा दिलासा. आता महिना संपण्यापूर्वीच खात्यात जमा होणार पैसे. सरकारने आपल्या 65 लाख पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाच्या केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाला पेन्शनधारकांकडून त्यांच्या पेन्शनची रक्कम उशिरा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. आता सरकारने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा पेन्शनधारकांना कसा फायदा होणार याविषयी सविस्तर जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. पेन्शनधारकांना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पेन्शनधारकांना महिना अखेरीस पेन्शन मिळत नसल्याचे दिसून आले आहे. या सर्व प्रकारामुळे पेन्शन देण्यास होणारा विलंब अर्थ मंत्रालयाने आता गांभीर्याने घेतलेला दिसून येत आहे. आता सर्व पेन्शनधारकांना महिन्याच्या अखेरीस पेन्शन मिळणार आहे. सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसाच्या दुपारपर्यंत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अहवाल पाठवून EPPO साईटवर महिना अखेरीस निश्चित रक्कम किती पेन्शनधारकांच्या खात्यावर पाठवली गेलेली आहे हे आता नमूद करावे लागणार आहे. केंद्रीय पेन्शन अकाउंटिंग ऑफिस खर्च विभाग वित्त मंत्रालयाने 20 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या कार्यालयातील ज्ञापनात असे म्हटले आहे की मार्च महिना वगळता उर्वरित महिन्यात पेन्शनची रक्कम शेवटच्या दिवशी किंवा त्यापूर्वी जमा केली जावी. म्हणजे महिना संपण्यापूर्वीच पेन्शनधारकांच्या खात्यात आता पैसे पोहोचले पाहिजेत. आता CPPCला मासिक पेन्शन कौटुंबिक निवृत्ती वेतनधारक कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात विहित मुदतीनुसार आता दरमहा जमा होईल याची खात्री करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे. विहित कालमर्यादेपेक्षा कौटुंबिक निवृत्ती वेतन जमा करण्यास कोणताही विलंब झाल्यास या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असेही निर्देश आता देण्यात आलेले आहे. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत पाहत चला एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनल. नमस्कार.